हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या सिरीज ऑफ लेक्चर्समध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा नवीन सिलेबस 2020चा 12वीचा चॅप्टर नंबर 3 दॅट इज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरचा एक्झरसाइजचं सोल्युशन पाहत आहोत. याचं हे दुसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 जे की MCQचं आहे आणि क्वेश्चन नंबर 2 ज्याच्यामध्ये आन्सर्स इन ब्रीफ मध्ये लिहायचे आहेत असे दोन क्वेश्चन आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. जर पाहिला नसेल तर व्हिडिओ तुम्ही लगेच पहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजचा हा दुसरा लेक्चर आहे आणि याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 3, 4, 5 आणि 6 हे 4 क्वेश्चन्स घेणार आहोत. हे चारही क्वेश्चन थेरॉटिकल आहेत आणि मी हे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला पेन अँड पेपर मेथडमध्ये दाखवत आहे. राईट. ते चारही क्वेश्चन थेरॉटिकल असल्यामुळं त्यांच्यामध्ये तुम्हाला काय काय पॉईंट्स लिहायचे आहेत ते मी तुम्हाला पेपरवर लिहून दाखवणार आहे. क्वेश्चन नंबर 3, 4, 5 आणि 6 या व्हिडिओमध्ये होतील. हे व्हिडिओ नंबर 2 आहे. त्यानंतर व्हिडिओ नंबर 3 मध्ये 7, 8, 9, 10 क्वेश्चन्स होतील. ते सुद्धा थेरॉटिकल आहेत. आणि 11 to 25 हे क्वेश्चन्स प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम्स तुम्हाला परत 3 व्हिडिओ लेक्चरमध्ये होतील. ओके. तर असं हे 6 व्हिडिओ लेक्चरचं सिरीज आहे. ते पूर्ण पहा तुम्ही आणि आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबा. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे कमेंट्स फार महत्त्वाचे आहेत, सजेशन्स फार महत्त्वाचे आहेत. असे चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आणि जर काही अडचण असेल तर त्या अडचणीसुद्धा दूर करण्यासाठी तुमचे कमेंट्स आणि सजेशन्स मदत करतात. त्यामुळे कृपया जास्तीत जास्त कमेंट्स आणि सजेशन द्या. चला तर मग क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात करूया. ओके स्टुडंट्स, चला तर आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूया. क्वेश्चन नंबर 3 आहे बघा. वेन अ गॅस इज हीटेड इट्स टेम्परेचर इन्क्रीजेज. एक्सप्लेन दिस फिनॉमिना बेस्ड ऑन कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. राईट. तर बघा, हे तुम्हाला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसच्या बेसवर एक्सप्लेन करायचं आहे. ओके. याचा आन्सर लिहूया आपण. राईट. सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे गॅस इज हीटेड इट्स स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल इन्क्रीजेस. राईट. सो वेन गॅस इज हीटेड राईट स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल्स इन्क्रीजेस. राईट. स्पीड काय होईल? इन्क्रीज होईल. ओके. आता स्पीड वाढली, वी नो आपल्याला काय माहीत असते, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². आणि स्पीड वाढली म्हणजे कायनेटिक एनर्जीसुद्धा वाढली. ओके. सो ॲज स्पीड इन्क्रीजेज कायनेटिक एनर्जी ऑल्सो इन्क्रीजेज. राईट. तर तुम्हाला उत्तर लिहितेवर असे शॉर्ट फॉर्म वापरायचे नाहीत. हे जे ॲरो आहे ते मी तुम्हाला समजण्यासाठी वापरतोय. सो कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेज, देन kinetic energy directly to temperature, and kinetic energy is directly proportional to temperature, so therefore temperature also increases. Okay. आता हे झालं एकदम शॉर्ट आन्सर, पण आपल्याला इक्वेशनवरून समजावून सांगावं लागते. त्यासाठी आपल्याला माहिती आहे प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस on wall of the container is pressure तुम्हाला माहिती आहे P is equal to 1/3 N M upon V into C². राईट. आता इथे काय आहे ते लिहायचं आपल्याला. N आहे टोटल नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल पूर्ण लिहा. राईट. M आहे मास ऑफ वन गॅस मॉलिक्यूल. V आहे व्हॉल्यूम ऑफ गॅस
व्हॉल्यूम ऑफ गॅस आणि सी आहे RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी किंवा स्पीड म्हणायचं. ओके, आता याच्यावरून आपल्याला कायनेटिक एनर्जी, हे बघा कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन दाखवायचं आहे. ओके, तर मी दुसरा पेपर घेतो इथं. आता आपण म्हणलं P इक्वल टू 1/3 N M/V इंटू सी स्क्वेअर. बघा तुम्ही बघितलं असेल ते MC स्क्वेअर दिसत आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी सारखं आहे. बघा कायनेटिक एनर्जी असतं हाफ MC स्क्वेअर, तर इथं हाफ नाही आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं डिवाइड/2 आणायचं आहे. जर डिवाइड/2 आणायचं असेल तर 2 मल्टिप्लाय सुद्धा करावं लागेल. तर आपण म्हणूया मल्टिप्लाय अँड डिव्हाइड RHS/2. तर आपल्या Pचा फॉर्म्युला आहे बघा, P इज इक्वल टू 2/3, हे बघा 2 मल्टिप्लाय केलं, N/V हे बाजूला लिहिलं आणि 1/2 MC स्क्वेअर. बघा कसं लिहिलं समजतं का तुम्हाला, राईट. हे 2 डिव्हाइड केलं, हे 2 मल्टिप्लाय केलं, हे 2 जर कॅन्सल झालं तर पहिलं इक्वेशन तेच आहे बघा. ओके, पण ह्याला लिहू शकतो आपण, ह्याला काय लिहू शकतो आपण, दिस इज अ कायनेटिक एनर्जी ऑफ वन गॅस मॉलिक्यूल. दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ वन गॅस मॉलिक्यूल. सो देअरफॉर काय होईल आपलं P इक्वल टू 2/3 N इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ वन गॅस मॉलिक्यूल अपॉन V. इथं पूर्ण मॉलिक्यूल लिहा, मोल लिहू नका शॉर्ट फॉर्म, कारण मोलसाठी वेगळा फॉर्म्युला येईल. ओके, आता बघा N इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ वन गॅस मॉलिक्यूल इक्वल टू येतो कायनेटिक एनर्जी टोटल. हे काय येतं आहे, टोटल कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे का, कारण एकाची कायनेटिक एनर्जी इंटू नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी. ओके, तर येईल बघा P इक्वल टू 2/3 कायनेटिक एनर्जी टोटल, राईट. हे N इंटू कायनेटिक एनर्जी मॉलिक्यूल झालं, कायनेटिक एनर्जी टोटल अपॉन V. ओके, ते Vला इकडे घेऊन जातो, ते तुमचं PV, राईट, आणि 3 ला वर जाईल, ते होईल 3/2 PV इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी टोटल. ओके, आता फॉर 1 मोल ऑफ गॅस PV इज इक्वल टू RT, किंवा फॉर N मोल ऑफ गॅस, PV इज इक्वल टू NRT. ओके, PV इज इक्वल टू काय झालं NRT, इथे किंमत लिहिली आपण. सो 3/2 NRT इक्वल टू कायनेटिक एनर्जी टोटल. ओके, म्हणजेच काय, याला उलट लिहा, कायनेटिक एनर्जी टोटल इक्वल टू 3/2 NRT. बाळांनो 3/2 NR हे कसं आहे, टोटल कॉन्स्टंट आहे. हे कसं आहे, टोटल कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे का, 3/2 NR हे टोटल कसं आहे, कॉन्स्टंट आहे. तर आपण लिहू शकतो, राईट, आपण काय लिहू शकतो, कायनेटिक एनर्जी टोटल is directly proportional to temperature. ओके, अँड आपण काय म्हणलं होतं, when gas is heated, बरोबर आहे का. क्वेश्चन काय होता आपला की when gas is heated its temperature increases, right. So when gas is heated its speed increases, आणि स्पीड इनक्रीज झाल्यामुळे काय झालं, speed increases, therefore kinetic energy also increases, आणि kinetic energy increases तर काय होईल, temperature also increases, right. So hence temperature also increases. So kinetic energy increases and kinetic energy is directly proportional to temperature. जर हा क्वेश्चन 3 मार्काला आला तर तुम्हाला पूर्ण या इक्वेशनपासून पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करावं लागते. कळलं का, तर हे इक्वेशन प्रेशरपासून सुरुवात करायची तुम्हाला, राईट, आणि अशा प्रकारे हे पूर्ण एक्सप्लेन करायचं आहे. ओके, क्वेश्चन तुम्हाला समजला असेल, ठीक आहे. तर व्यवस्थित लिहून घ्या आणि काही समजलं नसेल तर कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त लाईक करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 4. ओके, क्वेश्चन नंबर 4 पाहूया. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो बघा, एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेरी हाऊ द प्रेशर ऑफ द गॅस चेंजेस
इफ इट्स व्हॉल्यूम इज रिड्युस्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, बघा बाळांनो, काय म्हणतंय, टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणतंय. टेम्परेचर कसं म्हणतंय, कॉन्स्टंट. सो तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंट टेम्परेचर असल्यावर, टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल, राईट, म्हणजे प्रोसेस कशी आहे, आयसोथर्मल प्रोसेस आहे. कशी प्रोसेस आहे, आयसोथर्मल प्रोसेस आहे. आणि आयसोथर्मल प्रोसेसमध्ये तुम्हाला माहिती आहे बॉईल्स लॉ वापरतो आपण. बॉईल्स लॉनुसार प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, राईट. तर असं तुम्ही डायरेक्टली लिहू शकला असता, पण हे लिहायचं नाही तुम्हाला. का, कारण तुम्हाला ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेरी विचारलेलं आहे. लक्षात येते का, ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेरी विचारलं असल्यामुळं आपल्याला प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन द वॉल ऑफ द कंटेनरपासून सुरुवात करायची आहे, राईट. तर हे लिहू नका. बघा, हे मुद्दाहून अगोदर सांगितलं तुम्हाला मी, कारण विद्यार्थी काय म्हणतात, कॉन्स्टंट टेम्परेचर आहे तर आयसोथर्मल प्रोसेस आहे तर बॉईल्स लॉ वापरा, आणि हे बरोबर आहे, राईट. हे एक्सप्लेनेशन आहे की नाही, बरोबर आहे. पण या ऑन द बेसिस ऑफ गॅस लॉज विचारलं असतं. दिस इज ऑन द बेसिस ऑफ गॅस लॉज, राईट, किंवा बॉईल्स लॉ, राईट. याच्या बेसिसवर तुम्हाला असं एक्सप्लेनेशन देता आलं असतं, पण तुम्हाला ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेरी विचारलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. बघा, बऱ्याच वेळा मी विद्यार्थ्याला सांगतो की क्वेश्चन अंडरस्टँडिंग जास्त महत्त्वाचं आहे, राईट. तर बघूया आपण याचा आन्सर काय येईल. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, आन्सर, राईट. तर सुरुवात कुठून करायची आपल्याला, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन द वॉल ऑफ द कंटेनर. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन वॉल ऑफ द कंटेनर. काय फॉर्म्युला आहे बघा, लास्ट क्वेश्चन मी सुद्धा पाहिला होता आपण. तर फॉर्म्युला आहे P इक्वल टू 1/3 NM/V इंटू C². ओके, इथूनच सुरुवात करा कोणत्याही इक्वेशनला, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल, राईट. परत आपण तेच करायचं, कायनेटिक एनर्जी काढायची आहे. सो कायनेटिक एनर्जीसाठी MC² दिसत आहे, हाफ नाही आहे, तर मल्टिप्लाय अँड डिव्हाइड RHS/2. दोन्ही मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करा. काय भेटलं आपल्याला, P इक्वल टू 2/3 N/V आणि हाफ MC², राईट. सो व्हॉट इज दिस हाफ MC²? दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ वन मॉलिक्यूल. सो P इक्वल टू 2/3 N इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ वन मॉलिक्यूल, पूर्ण लिहा, व्हेरी इम्पॉर्टंट, कन्फ्युजन होऊ शकते इथं, अपॉन V. बाळांनो, N इंटू कायनेटिक एनर्जी वन मॉलिक्यूल काय, कायनेटिक एनर्जी टोटल आहे. सो P इक्वल टू 2/3 कायनेटिक एनर्जी टोटल अपॉन V, राईट. सो आता लक्षात घ्या, आता टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणलेलं आहे ह्या इक्वेशनमध्ये. सो in the question it is given that temperature is constant. okay, temperature constant आहे, आणि at constant temperature kinetic energy total of the gas is also constant. ओके, म्हणजे काय झालं, म्हणजे सगळं कॉन्स्टंट झालं. देअरफॉर 2/3 कायनेटिक एनर्जी टोटल हे काय झालं, कॉन्स्टंट झालं. म्हणजे ही इकडची टर्म बघा, ही इकडची जी टर्म आहे एवढी, ही पूर्ण कॉन्स्टंट झाली, राईट. सो देअरफॉर काय झालं, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. सो दॅट इज वेन तुम्हाला विचारलं आहे व्हॉल्यूम इज रिड्युस्ड, दॅट इज वेन volume is reduced, pressure of the gas increases. पण केव्हा increases, right, at constant temperature. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. सो प्रेशर काय व्हायला, वाढायले, कारण व्हॉल्यूम रिड्यूस होते. ओके, तर कायनेटिक थेरीच्या बेसिसवर तुम्हाला असं उत्तर लिहायचं आहे, राईट.
ते तुम्हाला समजलं असेल हे पूर्ण प्रकारे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 कडे वळूया. ओके, क्वेश्चन नंबर 5 पाहूया. क्वेश्चन नंबर 5 हा छोटासा आहे बघा. काय म्हणतंय, मेन्शन द कंडिशन्स अंडर विच अ रिअल गॅस ओबे आयडियल गॅस इक्वेशन्स. राईट. तर रिअल गॅस किंवा आयडियल गॅस इक्वेशन ओबे करते, त्याचे कंडिशन सांगायचे आपल्याला. तर आन्सर आहे याचं रिअल गॅस ओबेज आयडियल गॅस इक्वेशन. राईट. ॲट, पहिली कंडिशन आहे ॲट हाय टेम्परेचर, अँड, आणि दुसरी कंडिशन आहे लो प्रेशर. ओके बाळांनो, एखादा कंटेनर घेतला आपण. राईट. आणि या कंटेनरमध्ये या कंटेनरमध्ये जर टेम्परेचर हाय असेल आणि प्रेशर लो असेल, टेम्परेचर हाय असेल आणि प्रेशर लो असेल तर हे गॅस मॉलिक्युल्स अतिशय दूर असतील आणि दूर असल्यामुळे त्याच्यामध्ये इंटरॅक्शन्स होणार नाहीत, आणि इंटरॅक्शन जर झाले नाहीत तर ते आयडियल गॅससारखं काम करेल. ओके, कारण याचं रिझन काय बघा. सो ही तर आपण 2 लिहिलं, इथं उत्तर संपलं आपलं. राईट. फक्त मेन्शन द कंडिशन्स म्हणलेलं आहे. त्याच्या मागचं रिझन जर तुम्हाला विचारलं, समजा रिझन विचारलं, सो दिस इज बिकॉज ॲट हाय टेम्परेचर अँड लो प्रेशर, gas molecules are far away from each other. Gas molecules are far away from each other. राईट. एक दुसऱ्यापेक्षा खूप दूर असतात, आणि दूर असल्यामुळे काय होते. राईट. अँड डेन्सिटी ऑफ गॅस इज व्हेरी लो. राईट. दूर असल्यामुळे डेन्सिटी काय आहे, खूप कमी आहे, व्हेरी लो. राईट. अँड देअरफॉर अँड हेन्स त्याच्यामुळे काय होतंय, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स नसतात. अँड हेन्स इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर नेग्लिजिबल. म्हणून आपण शब्द वापरूया, नेग्लिजिबल. ओके, तर इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स कसे आहेत, नेग्लिजिबल आहेत, आणि त्यामुळं ते आयडियल गॅससारखं उभे करतो, आणि म्हणून आयडियल गॅस इक्वेशन उभे करतो. ओके, तर हे रिझन झालं. ह्या क्वेश्चनमध्ये मेन्शन म्हणल्यानंतर रिझन लिहायची गरज नाही, पण मेन्शन द कंडिशन्स अँड गिव्ह रिझन. जर असं पुढे आलं तुम्हाला अँड गिव्ह रिझन, राईट, असा जर प्रश्न आला तर रिझनसोबत सुद्धा तुम्हाला लिहावं लागेल, आणि ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, क्वेश्चन 5 फार सोपा प्रश्न होता. तो तुम्हाला समजला असेल तो पूर्ण लिहून घ्या. ओके, वळूया क्वेश्चन 6 कडे. ओके, क्वेश्चन नंबर 6 पाहूया. क्वेश्चन नंबर 6 थोडासा मोठा आहे, 3 मार्काचा प्रश्न येईल हा. बघा काय म्हणतो प्रश्न. स्टेट द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. राईट. अँड हेन्स कॅल्क्युलेट द मोलार स्पेसिफिक हीट ऑफ मोनो अँड डायॲटॉमिक गॅसेस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड प्रेशर. ओके, तर सगळ्यात पहिले आहे बघा लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. इथं स्टेट म्हणलेलं आहे, तुम्हाला त्याची स्टेटमेंट द्यायची आहे, आणि या स्टेटमेंटला तुम्हाला 1 मार्क आहे. कळलं का. हे स्टेटमेंटलाच 1 मार्क आहे. तुम्ही मोनो ॲटॉमिक गॅसची जर तुम्हाला स्पेसिफिक हीट काढली तुम्ही तर त्याला 1 मार्क आहे, आणि डायॲटॉमिक गॅसची काढली की 1 मार्क आहे. म्हणजे टोटल क्वेश्चन जो आहे तुमचा 3 मार्क्सचा आहे. ओके, आणि त्याप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. लक्षात घ्या, प्रश्न आल्यानंतर अगोदर प्रश्न वाचून घ्या, त्याला समजून घ्या, आणि त्याप्रमाणेच लिहा. ओके, विद्यार्थी इथं चूक करतात, क्वेश्चन समजून घेत नाहीत आणि आन्सर लिहितात,
आणि ते आन्सर भलं मोठं तरी लिहितात नाही तर खूप छोटं तरी लिहितात. ओके, त्यानुसार आपल्याला लिहायचं आहे. तर बघा आन्सर आहे आपल्याला सगळ्यात पहिले स्टेटमेंट लिहायला लागेल आपल्याला आन्सर. तर हेडिंग टाकायची लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. ओके, लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. राईट. तर काय लॉ आहे बघा. द इंटरनल एनर्जी स्टेटमेंट लिहितो डायरेक्टली. द इंटरनल एनर्जी और ह्यालाच आपण म्हणतो और मीन एनर्जी, मीन म्हणा किंवा ॲव्हरेज म्हणा. राईट, ॲव्हरेज एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल is distributed equally among various degrees of freedom. राईट. तर बघा आता इथे डिस्ट्रीब्युटेड इक्वली म्हणलेलं आहे. राईट, ह्याच्यावरूनच आपल्याला इक्वी पार्टिशन नाव काढलं ते कळत आहे. कारण पार्टिशन म्हणजे सेपरेट करणे किंवा डिस्ट्रीब्यूट करणे आणि इक्वी म्हणजे इक्वली. राईट. सो जी एनर्जी आहे ती इक्वली डिस्ट्रीब्यूट होती कुठं पण अमॉंग व्हेरियस डिग्रीज ऑफ फ्रीडम अँड लॉ राहिलं बघा स्टेटमेंट थोडी राहिलेली आहे. अँड ईच डिग्री ऑफ फ्रीडम is associated with an energy. Each degree of freedom is associated with an energy equal to half kBT. ओके, हे 1/2 आहे kBT, वेर kB ला आपण म्हणतो बोल्ट्झमन कॉन्स्टंट. काय म्हणतो आपण बोल्ट्झमन कॉन्स्टंट. राईट. आणि टी आहे ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, म्हणजे एका गॅस मॉलिक्यूलला एका डिग्री ऑफ फ्रीडमला हाफ kBT एनर्जी आहे. लक्षात घ्या, एका गॅस मॉलिक्यूलला एका डिग्री ऑफ फ्रीडमला हाफ kBT एनर्जी आहे. राईट. सो ह्याच्यावर आपल्याला काय कळालं, फॉर वन गॅस मॉलिक्यूल फॉर 1 डिग्री ऑफ फ्रीडम किंवा फॉर 1च्या ऐवजी ईच म्हणा, फॉर ईच डिग्री ऑफ फ्रीडम. राईट, त्याची इंटरनल एनर्जी आहे U = हाफ kBT. ओके, ईच डिग्री ऑफ फ्रीडम. इफ देर आर F डिग्री ऑफ फ्रीडम, जर आपण म्हणलं F डिग्री ऑफ फ्रीडम आहेत गॅस मॉलिक्यूलला, किती F काय ते नंबर आहे 1 2 5 10 असा. राईट. तर हे फॉर्म्युला काय होईल, तर U होईल F/2 kBT. बरोबर आहे का, कारण हाफ kBT इंटू F म्हणजे F/2 kBT. हे झालं कोणासाठी, एका गॅस मॉलिक्यूलसाठी. फॉर 1 मोल ऑफ गॅस मॉलिक्यूल, फॉर 1 मोल ऑफ गॅस मॉलिक्यूल, 1 मोल ऑफ गॅस मॉलिक्यूलसाठी काय होईल मला सांगा. बरोबर आहे का, एका मोल ऑफ गॅस मॉलिक्यूलसाठी येईल U = F/2 kBT इंटू Na. Na काय, ॲव्हॅगॅड्रोज नंबर, म्हणजे एका मोलमध्ये Na मॉलिक्यूल आहेत. एका मॉलिक्यूलची एवढी एनर्जी आहे इंटरनल एनर्जी. राईट. तर 1 मोलची किती येईल, Na इंटू एवढी. आणि आपल्याला माहिती आहे kB इंटू Na = R. राईट. ओके, बोल्ट्झमन कॉन्स्टंट इंटू ॲव्हॅगॅड्रोज नंबर = युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. सो 1 मोलसाठी U येईल U = F/2
RT. Okay, for 1 mole of gas internal energy F/2 RT, आणि for n mole of gas, for n mole of gas काय येईल, U equal to F/2 nRT. Very important equation. For n mole of gas U equal to F/2 RT. ओके, इथं जागा संपलेली आहे. पुढे आपण दुसरा पेपर घेऊया. आता लक्षात घ्या, हे झालं U फॉर 1 मोल ऑफ गॅस. आता आपण कोण्या मॉलिक्यूलसाठी, कोण्या प्रकारच्या मॉलिक्यूलसाठी किती डिग्री ऑफ फ्रीडम आहे आणि त्यानुसार त्याच्या CP आणि CV व्हॅल्यू काढूया. ओके, फॉर मोनो ॲटॉमिक गॅस. चला, फॉर मोनो ॲटॉमिक gas. Okay, for monoatomic gas. So for monoatomic gas, molecule can translate only, right? तिथं ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतील आणि F इज इक्वल टू ट्रान्सलेशनल 3 येईल. सो अलॉंग X ॲक्सिस एक, अलॉंग Y ॲक्सिस आणि अलॉंग Z ॲक्सिस, राईट. तिथं डायरेक्टली तुम्ही जर लिहिलं F इज इक्वल टू 3 तर सफिशियंट आहे. आणि त्यासाठी त्याचं होईल U इक्वल टू 3/2 nRT. बरोबर आहे का? 3/2 nRT, राईट. n मोल ऑफ गॅस आहे आणि Fची किंमत 3 आहे. ते बघा इथे F/2 nRT होतं, Fची किंमत 3 ठेवली आपण. ओके, आणि आपल्याला माहिती आहे, वी नो. ओके, काय माहिती आहे आपल्याला, CV इज इक्वल टू du/dt. ओके, CU इज इक्वल टू du/dt, राईट. सो देअरफॉर याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. सो CV इज इक्वल टू d/dt ऑफ 3/2 nRT. काय केलं बाळांनो, यूची किंमत ठेवली. ओके, यूची किंमत ठेवली तर बाकी सगळं कॉन्स्टंट आहे बघा. 3/2 nR, 3/2 nR हे कॉन्स्टंट आहे. ओके, तर काय उरेल बघा, याला बाहेर काढू आपण. तर CV इक्वल टू येईल आपलं 3/2 nR, उरलं dt/dt, dt कॅन्सल झालं, 1 उरलं. सो तुमच्याकडे आलं CV इज इक्वल टू 3/2 nR. ओके, फॉर n मोल ऑफ गॅस चालू आहे. ओके, CV ॲक्च्युली 1 मोलसाठीच घ्यायला पाहिजे आपल्याला. लक्ष द्या, थोडा गोळ झाला बघा इथं आपला. इथं n घ्यायची गरज नाही. का गरज नाही? कारण आपलं 1 मोलसाठी चालू आहे. ओके, तर इथं आपल्याला n मोल घ्यायची गरज नाही. ओके, हे कॅन्सल करा, हे नॉलेजसाठी ठेवा तुमच्या. सो U इज इक्वल टू F/2 RT 1 मोलसाठी आहे ना, कारण CV मोलार असते, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सो इथं एवढंच घ्या, ठीक आहे, माय मिस्टेक. सो इट इज F/2 RT. ओके, इथं आपण F/2 RTच घेऊया. तर Fची किंमत 3 ठेवली, 3/2 RT. परत इथं n कॅन्सल करूया, 3/2 RT. परत इथं n कॅन्सल करूया, 3/2 R. आणि CV आलं बघा इथं, परत लिहितो CV इक्वल टू 3/2 R. कारण हे मोलार आहे बघा, मोलार आहे. ओके, इट इज फॉर 1 मोल, आणि 1 मोल असल्यामुळे आपल्याला 3/2 Rच घ्यायला लागेल. ओके, हे आलं तुमचं CV. आता तुम्हाला CP काढायचं आहे. तुम्हाला असं मेन्शन केलं नाही किंवा फक्त एकच काढा म्हणून, फक्त तुम्हाला मोलार स्पेसिफिक हीट सांगितले आहे, राईट. आणि गॅससाठी 2 प्रकारचे मोलार स्पेसिफिक हीट असतात, एक CP असतं आणि एक CV असते. सो CV इज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि CP इज ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, तर आपण CV काढलेलं आहे. आता CP काढायचं आहे, त्यासाठी आपल्याला मेयर्स रिलेशन वापरावं लागतं. काय वापरायचं? मेयर्स रिलेशन. सो युझिंग मेयर्स रिलेशन. काय आहे हो मेयर्स रिलेशन, मला सांगा बरं. मेयर्स रिलेशन आहे CP मायनस CV इक्वल टू R. आपल्याला CP पाहिजे तर CV इकडे घेऊन जा, ते मायनसचा CV इकडे जाऊन प्लस होईल. सो CP इक्वल टू CV प्लस R. आणि बाळांनो CV इथं आहे, इक्वेशन 1 म्हणूया आपण. फ्रॉम इक्वेशन 1 CP इक्वल टू 3/2 R. फ्रॉम इक्वेशन 1 CP इक्वल टू 3/2 R प्लस R. काय केलं, या CVमध्ये फक्त ही किंमत ठेवली. पाहण्याचा लसा विकून कॅल्क्युलेशन करा. 3/2 R प्लस R म्हणजे 2 मल्टिप्लाय केलं. सो 3R प्लस 2R अपॉन R. सो CP आलं तुमचं 5/2 R, राईट. तर तुमचं CP आणि CV दोन्ही व्हॅल्यू आलेले आहेत. ओके,
CP आणि CV दोन्ही व्हॅल्यू आलेले आहेत. एक आहे 3/2R आणि एक आहे 5/2R फॉर मोनो बरं का, फॉर मोनो ॲटॉमिक गॅस. ह्याच्यावर तुम्ही गॅमाही काढू शकता राईट. तर गॅमा असं विचारलं नाही, पण तरी माहितीसाठी ठेवा तुम्हाला, किंवा एक्स्ट्रा तर काही फरक पडत नाही. सो गॅमा मोनो इज इक्वल टू CP/CV राईट. तर CPची किंमत आहे तुमची 5/2/3/2. बघा 5/2 हे बघा इथं आहे 5/2R राहिलं आपलं R/3/2R. तर 5 आहे बघा, पहिल्यांदा R कॅन्सल करा, त्यानंतर 2 कॅन्सल करा, तर काय उरेल तुमचं 5/3. सो गॅमा मोनो 5/3 आहे. ओके. किंवा याला सॉल्व जर केलं आपण तर गॅमा मोनो येईल तुमचं 3 भाग द्या 1.667. ओके. आणि गॅमा युनिट आणि डायमेन्शनलेस आहे, कारण ते सिमिलर फिजिकल क्वांटिटीचं रेशिओ आहे. ओके. ते झालं मोनो ॲटॉमिक गॅससाठी. ओके. दिस वॉज फॉर मोनो ॲटॉमिक गॅस. आता आपण घेऊया फॉर डायॲटॉमिक गॅस. ओके. डायॲटॉमिक गॅससाठी घेऊया. बाळांनो, डायॲटॉमिक गॅससाठी डिग्री ऑफ फ्रीडम ज्याला की आपण F दर्शवतो त्या 5 असतात. ओके. 5 कशा असतात? 3 ट्रान्सलेशनल असतात. ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम 3 असतात. 3 कशा? अलॉंग X ॲक्सिस, अलॉंग Y ॲक्सिस आणि अलॉंग Z ॲक्सिस गॅस मॉलिक्यूल मूव्ह करू शकतो. तर त्या 3 झाल्या. आणि रोटेशनल फक्त 2च असतात. का 2 असतात? कारण बघा, हे जर डायॲटॉमिक गॅस आहे तर या ॲक्सिसच्या भोवती जर रोटेट केलं तर समजणार नाही, या ॲक्सिस भोवती रोटेट केलं तर समजेल राईट, आणि या ॲक्सिसच्या भोवती रोटेट केलं तरी समजेल, म्हणजे ही तर समजणार नाही राईट. म्हणजे एका ॲक्सिसच्या भोवती त्याची एनर्जी लॉस होणार नाही, बाकी 2 ॲक्सिसच्या भोवती एनर्जी लॉस किंवा युटिलाइज होईल, म्हणून हे 2च झाले फक्त, तिसरं होणार नाही राईट. ओके. तर टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली? 5. आता चला यूचा फॉर्म्युला आपला होता. यू काय होतं बघा, U इज इक्वल टू F/2RT फॉर 1 मोल गॅससाठी. ओके. त्याच्यासाठी यू लिहूया आपण, U इक्वल टू 5/2RT. समजते? 5 का लिहिलं ते? कारण Fची किंमत आता 5 आहे. U इज इक्वल टू 5/2RT. ओके. सो आपल्याला माहिती आहे CV इज इक्वल टू DU/dt. CV इज इक्वल टू DU/dt. यूची किंमत परत ठेवा, तर CV इज इक्वल टू D/dt ऑफ यूची किंमत ठेवली 5/2RT. ओके. 5/2R अगेन बाहेर आलं कॉन्स्टंट असल्यामुळं, आणि उरलं इकडं DT/dt जे की कॅन्सल झालं, याची किंमत 1 आली. तर CV भेटले तुम्हाला 5/2R फॉर डायॲटॉमिक गॅससाठी. ओके. फॉर डायॲटॉमिक गॅस अगेन युजिंग काय वापरलं लागेल सांगा आता CP करण्यासाठी? मेयर्स रिलेशन. ओके. सो युजिंग मेयर्स रिलेशन आपण वापरून म्हणलं CP - CV इक्वल टू R. ओके. सो CP इक्वल टू CV प्लस R. तो CP इक्वल टू CV आहे आपल्याकडे बघा 5/2R. ती किंमत ठेवली ती मी 5/2R प्लस R. सो इट विल बी 5R प्लस 2R/2 म्हणजेच 7/2R. तर CP झालं तुमचं 7/2R. ओके. तर इथे तुमचा आन्सर संपलेला आहे. पण तरी गॅमा जर काढायचं असेल तुम्हाला, म्हणजे गॅमा म्हणजे काय? ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. गॅमाला काय म्हणतो आपण? ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. सो गॅमा डाय, फक्त डाय ए नाही, गॅमा डाय इक्वल टू CP/CV म्हणजे 7/2/5/2R. R कॅन्सल झालं, 2 कॅन्सल झालं, तर गॅमा डायॲटॉमिक झालेलं आहे तुमचं 7/5 म्हणजे 1. कितीचा भाग जाईल सांगा मला? 1.4चा भाग जाईल. 1.4 राईट. तर डायॲटॉमिक गॅसचं 1.4 आहे. ह्याच्यावर तुम्हाला कन्क्लुजन काढता येईल की गॅमा जे आहे म्हणजे ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट हे ॲटॉमिसिटी जशी वाढते तसं कमी होते, ॲटॉमिसिटीनुसार कमी होते राईट. ॲटॉमिसिटी वाढली की गॅमा कमी होते. हे कन्क्लुजन तुम्ही काढू शकता. ओके. ह्याच्यावर तुम्ही काढू शकता. बाळांनो, हे जो डायॲटॉमिक गॅस घेतला आपण, हा डायॲटॉमिक रिजिड गॅस घेतला. कसा घेतला? रिजिड गॅस. ओके. जर डायॲटॉमिक नॉन रिजिड गॅस घेतला, ओके, डायॲटॉमिक नॉन रिजिड गॅस घेतला, डायॲटॉमिक नॉन रिजिड गॅस घेतला,
डायटॉमिक नॉन रिजिड गॅस भेटला तर ते व्हायब्रेशनसुद्धा करेल. काय करेल? व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम त्यासोबत येतील, राईट. आणि एका व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडमसाठी हाफ KBTच्या ऐवजी KBT एवढी एनर्जी असते एका मॉलिक्यूलकडे. कळलं का? एका डिग्री ऑफ फ्रीडमसाठी KBT एवढी असते, राईट. सो इथं होईल U इक्वल टू होईल तुमचं बघा 5/2 KBT एका गॅस मॉलिक्यूल चालू आहे फॉर वन गॅस मॉलिक्यूल. U इज इक्वल टू 5/2 KBT प्लस हे 5 कसं काय आलं? हे ट्रान्सलेशनलचे 3 आणि रोटेशनलचे 2 हे 5 झाले आणि व्हायब्रेशनलचे अलॉंग 1 डिग्री ऑफ फ्रीडम ह्याला KBT एनर्जी येते, कारण याच्यामध्ये कायनेटिक प्लस पोटेन्शियल दोन्ही एनर्जी घ्यावं लागते, राईट. आणि जर तुम्हाला 1 मोलसाठी करायचं असेल तर इंटू NA घ्यावं लागते, इंटू NA, राईट. तर U येईल तुमचं किती होईल? 5/2 प्लस KBT म्हणजे किती? 7/2, राईट. KBT इंटू NA. तर NA इंटू KB तुम्हाला माहिती आहे R आहे. सो U इज इक्वल टू 7/2 RT. ओके, 7/2 RT हे येईल डायटॉमिक गॅससाठीच, पण केव्हा? जर नॉन रिजिड गॅस असेल तर लक्षात घ्या. ओके, नॉन रिजिड गॅससाठी. सो CV काय येईल मग? डायरेक्टली CV आपल्याला माहिती आहे. सो CV येईल तुमचं, बोला, CV येईल तुमचं 7/2 R. डायरेक्टली तो बघा आता, राईट. ह्याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. CV इज इक्वल टू DU/dt, राईट. तर DT कॅन्सल होईल, उरते 5/2 R उरते फक्त इथं. तसं इथं 7/2 R होईल. ह्याच्यामध्ये प्लस R जर केलं तर CP काय होईल? CP इक्वल टू 7/2 R प्लस R करा बरं. इथं 7/2 R प्लस R काय होईल बरं? 9/2 R होईल. काय होईल? 9/2 R. बरोबर आहे का? तर CP कोणासाठी? CV कोणासाठी? नॉन रिजिड गॅससाठी डायटॉमिक. CP नॉन रिजिड गॅससाठी. आणि गॅमासुद्धा काढू शकतो आपण. तर गॅमा काय येईल? गॅमा येईल CP/CV म्हणजे 9/7. गॅमा येईल 9/7. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चनचं आन्सर लिहू शकता. लेंदी क्वेश्चन आहे, 3 किंवा 4 मार्काला येईल. किती मार्काला येईल? 3 मार्क किंवा 4 मार्क्सला येईल. ओके, मार्क्स डिस्ट्रीब्युशन तुम्हाला सांगितलेलं आहे, राईट. इथपर्यंत जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स भेटतील, पण तरी थोडंसं एक्स्ट्रा नॉन रिजिड गॅससाठी कसं होतं तर हे तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज सांगितलेलं आहे. हे कोणतं आहे? व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आहे बघा, राईट. आणि याच्यासाठी हाफ KBT का नाही घेतला आपण? कारण त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असते. तुम्हाला माहिती आहे जेव्हा व्हायब्रेशन होते किंवा ऑसोलेशन होते तेव्हा दोन्ही एनर्जी असतात, कायनेटिक प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपले 4 प्रश्न संपलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3, 4, 5, 6, राईट. व्हिडिओसुद्धा बराच मोठा झालेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त कमेंट, जास्तीत जास्त लाईक जे तुमचे आले तर आम्हाला प्रोत्साहन भेटतं आणि असे चांगले कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. ओके, धन्यवाद.